हाय गाइस, तुम्ही कसं आहे? गुड मॉर्निंग. आता आम्ही तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आता आम्ही मोहरी टाकून घेतोय आणि ह्याला नीट ना चांगलं जरा गरम होऊन द्यायचं. तडतूड द्यायची आणि मोहरीच्या नंतर आपण टाकायचं जिराला बी जरा तडतून द्यायची. आणि आता जिरा टाकलेला आहे, मस्त तेलात गरम होऊन द्यायचं. आणि मग आता टाकलेला आहे लसूण आणि मग आता टाकले आम्ही कांदा. आता आपण टाकलेली मिरची. आता याला मस्त जरा हलवून घ्यायचं. आणि आता आपण टाकलेली कढीपत्ता, त्याला बी नीट भाजून घ्यायचं चांगलं. आणि आता टाकलेला आहे कांदा. असं कांदा, मिर्च, कढीपत्ता, मोहरी, जिरा ह्या सगळ्यांना आता आपण चांगलं आणि नीट गरम होऊन द्यायचं. आणि असं जरा हलवून घ्यायचं आपण, म्हणजे की आपण जरा कांदा लालसर होस्तक भाजून घ्यायचं. कांदा भाजून झालेला आहे. आता आपण हळद टाकून घ्यायची आणि मग आपल्या चवीनुसार जरा मीठ टाकून घ्यायचं. मी 2 चमच्यानुसार मीठ टाकलेलं आहे. आणि हळद असं आणि जरा ही सगळी ग्रेव्ही नीट आणि चांगली भाजून घ्यायची. कारण की आपली आजची रेसिपी आहे कुरडईची भाजी. आता आपण कुरडई टाकून घ्यायची कांदा लालसर झाल्यावर. आणि मग कुरडईला बी असं नीट चांगलं हलवून घ्यायचं आणि त्या ग्रेव्हीचं मिक्स करून करायचं. त्या भाजीला ग्रेव्ही संग असं मिक्स करायची की ज्यानं की कुरडई पिवळी दिसावं. आणि याला असंच हलवत राहायचं. तर आपली भाजी तयार आहे खाण्यासारखी. आणि आता आपण गॅसला बंद करून घ्यायचं आणि मस्त आपण खात बसायचं.